मॅन्युअल अँटोनियो वासालो ई सिल्वा हे गोव्यातील पोर्तुगीजांचे शेवटचे गव्हर्नर जनरल। त्यांची 1958 मध्ये म्हणजे गोवा मुक्त होण्याच्या केवळ 3 वर्षा अगोदर गोवा, दमण आणि दीवचे 128वे पोर्तुगीज गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गोव्याच्या जनतेच्या कल्याणासाठी अन्न आणि औषधांचे मोफत वाटप, दूध, उद्योग, सार्वजनिक विभागांची स्थापना, अनेक प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा इमारती उभारणे यासह अनेक विकासात्मक उपक्रम राबवले। 1960 मध्ये ए जुंता दो कॉमर्शियो एक्सटर्नो बाह्य व्यापार मंडळची स्थापनाही त्यांनी केली, ज्या अनुषंगाने गोवा, दमण आणि दीव यांना त्यांच्या व्यापाराच्या विस्तारासाठी खूप मोठी मदत मिळाली। धोरणी, शांतचित्ती आणि बहुआयामी स्वभाव वैशिष्ट्य लाभल्यामुळे ते स्थानिकांमध्ये बरेच लोकप्रिय ठरले होते आणि एका व्यापार उद्योग जगतातील गोयकारांकडूनही त्यांना खास सन्मान प्राप्त झाला होता। एव्हाना गोव्यातून पोर्तुगीजांनी सन्मानपूर्वक जावे यासाठी भारताचे सर्वच स्तरावर राजनैतिक प्रयत्न सुरू होते। आंतरराष्ट्रीय स्तरावरही या संबंधीची चर्चा सुरू होती, परंतु अहिंसा आणि शांततेची कास धरलेल्या भारताकडून अचानकपणे लष्करी कारवाईची शक्यता पोर्तुगीज सालाझाराला अजिबात अपेक्षित नव्हती। 17 ते 19 डिसेंबर 1961 चा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरला। नमस्कार, मी किशोर। इतिहास साक्षी आहेच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपलं स्वागत। तर 17 डिसेंबर 1961 रोजी गव्हर्नर जनरल मॅन्युअल अँटोनियो वासालो ई सिल्वा हे पणजीतील वास्को द गामा म्हणजेच आत्ताचे मिनेजिस ब्रागांचा सभागृहात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते। सायंकाळी समारंभ आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमात त्यांना गुप्तपणे माहिती मिळाली की भारतीय सैन्याने गोव्याला वेढा घातला आहे। कोणतीही भीती न प्रदर्शित करता किंवा चेहऱ्यावर काळजीचा अजिबात भाव न आणता वासालो ई सिल्वाने कार्यक्रमास तसाच पुढे चालू ठेवला। त्यांनी तात्काळ आपल्या मनात विचार केला की आता गोवा पोर्तुगीजांच्या हातून गेल्याच जमा आहे। 50च्या दशकाच्या मध्यापासून गोव्यावर भारताने नाकेबंदी केली होती, त्यामुळे पोर्तुगालमधून लष्करी साहित्य गोव्यात नेणे अवघड झाले होते। गोव्याचे रक्षण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भारतीय सैन्याला अडथळा निर्माण करणे आणि पोर्तुगीज प्रांतावर सक्तीने सैन्य पाठवणे किंवा बळजबरीचा प्रयत्न केल्यावरून भारतावर आंतरराष्ट्रीय राजनैतिक दबाव आणणे। विशेष म्हणजे या कामी सालाझार बऱ्याच अंशी सफलही ठरला होता, परंतु बॅरिस्टर मेननचा एकंदर अवतार पाहून नेहरूही एव्हाना नमलेच होते। याचाच परिपाक भारताचे सैन्य अगदी पणजीच्या पैलतीरी बेतीत येऊन धडकले। 2 दिवसांचा अल्प प्रतिकार केल्यानंतर 30 ते 35 हजार भारतीय सैन्यासमोर केवळ 3 ते 4 हजार सैन्यासह गोव्याचे रक्षण करणे ही निरर्थकता असल्याचे गव्हर्नर जनरल अँटोनियो वासालो सिल्वा यांच्या लक्षात आले। भारतीय सैन्याला भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेचा पाठिंबा होता आणि त्यामुळे पोर्तुगीजांची सर्व स्तरावरून कोंडी झाली होती। आता केवळ शरणागतीविना पर्याय नव्हता, पण लिस्बनच्या सालाझारच्या शब्दकोशात शरणागती हा शब्दच नव्हता। निरर्थक प्रतिकाराचा अंत काय असेल हे न समजण्या इतका सालाझार मूर्खही नव्हता, पण सत्तेचा मोह काही सुटता सुटेना। सालाझार एवढा चाळवला होता की त्याने आपल्या सैन्यास शेवटपर्यंत लढण्यास सांगितले होते। तत्पूर्वी वासालो सिल्वा यांनी इंडिया या जहाजातून पोर्तुगाली नागरिक, मुलं, स्त्रिया यांना सुरक्षितरित्या लिस्बनला रवाना केलं होतं, पण हा चांगुलपणा काही लिस्बनच्या पाखंडी पाखल्याला भावला नाही। तो आपली सत्ता शाबूत ठेवण्याकरिता निष्पाप मुलं आणि स्त्रियांच्याही जीवाची आहुती देण्यास कमी करणार नव्हता। आपला काही या बलाढ्य भारतीय सैन्यासमोर टिकाव लागणार नाही हे हेरून त्याने रेडिओवरून गुप्त संदेशाद्वारे पोर्तुगीजांच्या सर्व शिल्लक सैनिकांना 17 डिसेंबर रोजी एकत्रित करून सगळ्या गोव्याचा विध्वंस करा असा आदेशच दिला। सगळ्या पोर्तुगीज वारसा असलेल्या इमारती, सांस्कृतिक वारसा स्थळांची नासधूस करा। पासंगाला देखील एकही दगड ठेवू नका। काहीच भारतीय सैन्याच्या हाती पडता कामा नये इथपर्यंत सगळं बेचिराग करा असे फरमान त्याने सोडले। गव्हर्नर जनरल वासादो सिल्वा यांची मात्र या आदेशामुळे कोंडीत झाली।
गोव्याची अशी राख रांगोळी करण्यासाठी त्यांचे मन कसेच धजत नव्हते. सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पार्थिवाचे दर्शन चालू असताना जुन्या गोव्यातील चर्चला सुरुंगांनी वेढले होते. खरं तर सेंट फ्रान्सिस झेवियरचे अवशेष सालाझारने गोव्यातून हलवण्याचे आदेश दिले होते, परंतु आता त्याच सालाझारची मती गुंग झाली होती. गव्हर्नर जनरल वासालो सिल्वा हे मात्र नैतिक कोंडीत सापडले होते. एकीकडे पोर्तुगालचे गव्हर्नर जनरल म्हणून सालाझारच्या आदेशांचे पालन करून गोव्याचा नाश करायचा किंवा हा आदेश झुगारून या गोव्याला वाचवायचे. जिंका किंवा मरा, शरणागती हा पर्याय नाहीच. शेवटी बराच विचार करून वासालो ई सिल्वा यांनी आपल्या भावनावर दगड ठेवून आपल्या देशाशी इमान राखण्याचे ठरवले आणि मुरगाव बंदरातले तेलाचे साठे बाहेर काढून ते सर्वत्र पेरण्याचे काम सुरू केले. मोठी शहरं, कॉलनी, सांस्कृतिक वारसास्थळं सगळीकडे हे साठे पोहोचलेले होते. एव्हाना सालाझारच्या आदेशांचे पालन करण्याच्या दृष्टीने वासालो ई सिल्वा यांनी सगळी सज्जता दाखवली, परंतु तरीही अखेरचे फरमान येईपर्यंत ही योजना कृतीत आणायची नाही अशी एक शेवटची रिस्क घेण्याचे त्यांनी ठरवले. तोपर्यंत भारतीय सैन्याने पोर्तुगीज रेडिओ कनेक्टिव्हिटी उद्ध्वस्त करून टाकली आणि लिस्बन आणि गोव्याचा संपर्कच तुटला. भारतीय सैन्याने आगेकूच करेपर्यंत शेवटचे फरमान न आल्याच्या कारणाने गोव्याच्या विनाशाचा हा प्लान अखेर बारगळला. पण खरे तर केवळ वासालो ई सिल्वा यांच्यामुळेच तो टळला असे म्हटले तर अजिबात वावगे ठरणार नाही. 19 डिसेंबर 1961 रोजी संध्याकाळी पोर्तुगीज भारताच्या सशस्त्र दलाच्या मुख्य कमांडंटच्या क्षमतेत जनरल मॅन्युअल ई सिल्वा यांनी आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली. गोवा राज्य संग्रहालयात एक फ्रेम केलेला दस्तऐवज टांगलेला आहे. तो कागदाचा एक साधा तुकडा होता, परंतु कागदाच्या गुणवत्तेपेक्षा त्यावर लिहिलेले शब्द अधिक महत्त्वाचे होते. या पेपरने गोव्याच्या इतिहासात नवा अध्याय उलगडला. मॅन्युअल अँतोनियो ई सिल्वा यांनी स्वाक्षरी केलेले हे गोव्याचे सरेंडर इन्स्ट्रुमेंट भारताला बिनशर्त सुपूर्द केले गेले. गोव्याबरोबरच भारतातील इतर पोर्तुगीज प्रदेशही ताब्यात देण्यात आले होते. बरं, भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करलेले पोर्तुगालचे गव्हर्नर जनरल वासालो ई सिल्वा आणि इतर सैनिकांना जेव्हा भारत सरकारने पोर्तुगालला पाठवले, तिथे क्रूर सालाझारने त्यांचे स्वागत करण्याचे सोडाच, पण त्यांची रवानगी तुरुंगात केली. सिल्वा यांच्या शरणागतीच्या निर्णयावर पोर्तुगालात कठोर टीका झाली. त्यांना पदावरून हटवण्यात आले, तसेच त्यांना वेतन नाकारून निर्वासित करण्यात आले. मी माझा अहवाल सरकारला सादर केला आहे, पण मला सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे रेडिओवर ऐकून मला धक्काच बसला. मला माझी बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. मी 12 वर्षाहून अधिक काळ अज्ञातवासात राहिलो, ज्या दरम्यान मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना खूप त्रास सहन करावे लागले. एप्रिल क्रांतीनंतरच म्हणजे 1974 मध्ये नवीन राजवटीने मला माझे सर्व अधिकार पूर्ण सन्मानाने बहाल केले. गोव्यात पुन्हा आल्यावर त्यांनी एका मुलाखतीत आपली ही व्यथा मांडली होती. लुईस कॅमेस, गोव्यात राहणारे एक महान पोर्तुगीज कवी, यांची 400वी जयंती साजरी करण्यासाठी भारत सरकारने 1980 मध्ये वासालो ई सिल्वा यांना गोव्यात राज्य भेटीसाठी आमंत्रित केले होते. त्यांच्या गोवा भेटीच्या विरोधात काही ठिकाणी निदर्शनही झाली. ते त्यांनाही अपेक्षित होतं, पण एकंदरीत माजी गव्हर्नर जनरल यांना गोवा आणि सामान्य गोंयकाराविषयी खूप प्रेम आणि सन्मान होता, हे त्यांनी दाखवून दिलं. गोव्याचे गव्हर्नर जनरल असताना त्यांच्या हाताखाली काम केलेल्या त्यांच्या काही माजी कर्मचाऱ्यांना भेटण्याची ही संधी त्यांनी घेतली. भारत पोर्तुगीज संबंधांना नव्या दृष्टिकोनातून चालना देण्यासाठी सामरिकदृष्ट्या त्यांचा हा दौरा यशस्वी मानला गेला. गोवा मुक्ती गोवावासियांच्या हिताची होती. पोर्तुगालने गोव्यावर 450 वर्ष राज्य केले, पण हा प्रदेश नेहमीच भारताचा एक भाग होता. 1960 साली झालेल्या एका कन्व्हेन्शनमध्ये ते असे बोलले होते, गोवा पुन्हा गोवावासियांच्या ताब्यात जाणे हे पोर्तुगालच्या हिताचे आहे, अशा काहीशा वेगळ्या धाटणीच्या मताचे ते होते. पोर्तुगीज सत्ता 1961 मध्ये गोव्यातून हद्दपार झाली, पण वासालो ई सिल्वा नावाचा अवलिया वडलो साहेब म्हणून जुन्या जाणत्यांच्या मनात शेवटपर्यंत राहिला. एकंदरीत इतिहासाच्या पानावर क्वचितच वासालो ई सिल्वा सारखे धैर्यवान पुरुष सापडतात, जे समाजात शांती प्रस्थापित करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. मग इतिहास आपली नोंद कुठल्या भाषेत ठेवेल याचीही तमा त्यांना नसते. चला तर
आज इथेच रजा घेतो. अशाच इतिहासातील अज्ञात आणि अपरिचित गोष्टींचा खजिनाच आम्ही आपल्यासमोर अशाच एपिसोडमधून आणत राहू. तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीत.